नक्की दिले जाते. मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. फील्डची सजावट आपण पाहतोय. फायनलचा सामना जो महिलांचा आपण पाहणार आहोत. मोनाली बॉलिंग मार्क वरती. इथे मात्र आपण पाहू शकतो. पहा सिंगल आली. चौकार आला. 6 धावा फलकावरती आहेत. अजून एक प्रहार. ओहो, तिथे मात्र क्षेत्रक्षण डीप मिड विकेटला आपण सुंदर पाहिलं. इथे मात्र चौकारानंतर सिंगल. 7 धावा फलकावरती. 6 षटकांचा हा सामना आणि हा चेंडू काहीसा खाली राहतो. अंजू आणि मिशेल हे दोन बॅटर्स आपण साईड ओपनर्स पाहतो. मनाली चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि चांगली कामगिरी करतात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि धफलकावरती राहुल अर्कस 7 धावा. बॉलिंग मार्क वरती बॉलर विजया. वाईट बॉल. पहिलं जे षटक आपण पाहिलं त्यामध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू खराब आपण पाहिला. वाईट बॉल. धफलकावरती 8. इथे मात्र लेवर फुल टॉस आणि खेळ तिथे दीपेक्षा कव्हरला गेलती. सेमिस्टेक. जीवनदान. चौकार. 4 धावा. थँक्यू. चौकारच्या मदतीने धफलकावरती 12. एवढे देखील विकेट किपर धावत परत जातील. चेंडूवरती ताबा मिळवतात. वा, सुंदर प्रयत्न. टाळा झाला पाहिजे त्या प्रयत्नासाठी. स्वतःला झोकून दिला. चेंडू रोखून ठेवला. 13 धावा या सिंगलच्या मदतीने धफलकावर. इथे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू गिरीजी अर्नाईक यांच्या माध्यमातून कमलबाजी ज्यांची जबरदस्त फलंदाजी फटकेबाजी आपण पाहिली. त्याचप्रमाणे अक्षयजी जाधव दोघांच्या वतीने 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देखील दिलं जातं. कारण कबड्डीपटू आणि त्यांच्या देखील मनामध्ये क्रिकेटबद्दलचं प्रेम. कमल सिंग यांची एक जबरदस्त खेळी, मनमोहक असणारी खेळी आपण पाहिली. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या आपल्या शुभ असते तिथे ते कॅश प्राइज रोख रक्कम 1000 रुपये आपण प्रदान करा आणि टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि खेळ मात्र जबरदस्त. आणि इथे अजून एक चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. सलगच्या 2 चौकारा. सलगच्या 2 चौकारासाठी आदरणीय महेंद्रजी धनकोडे त्याचप्रमाणे रामदासजी धनकोडे दोन्ही मान्यवरांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि इथे मात्र चेंडू 4 धावा मिळतील. 4 चौकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 22. 2 चेंडूंवरती 2 चौकार.
आणि बॉलिंग मार्क वरती चला बॉलरचं नाव वेळेवरती कळवा. अनिका. विकेट हॅट्रिक साठी कुठल्याही टीम मधून कुठल्याही गोलंदाजाने या फायनलच्या सामन्यामध्ये महिला खेळाडू विकेट हॅट्रिक संपन्न करतील आणि एक पहिली विकेट पडली देखील. थँक्यू. पहिल्या या विकेटवरती अजून पाहिलं तर यष्टिरक्षकांचं देखील सुंदर असं काम, परंतु अजून लागोपाठच्या 2 विकेट्स मिळवल्या तर महेंद्रजी धनकुरे आणि रामदासजी धनकुरे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 5 आणि 5 10,000. 23 धावा दफलकावरती अनिका. इथे मात्र आता एक विकेट मिळवत आहेत. एक वाईट बॉल आपण पाहिला, त्यानंतर फलंदाजाला वाईट वाटेल असा बॉल टाकला. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर हा खूप पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न काहीसा खाली देखील राहिलाय. जितकी उसळी मिळायला हवी होती बॅटर फलंदाजाने अपेक्षित केली होती तितकी मिळाली नाही. चेंडू मात्र डॉट. हा फटका सुरेख. तिथे लॉंगॉनचे खेळाडू तैनात असतील. चांगला अंदाज घेतला. सिंगल मिळते बॅटर्सना. तिसरं षटक प्रगतीपथावर. 24 धावा दफलकावर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे देखील हा चेंडू यष्टांच्या खूप जवळ. सलगीच्या 2 चौकारासाठी देखील रोख रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक. रामदासजी धनकुडे आणि महेंद्रजी धनकुडे यांच्या वतीने. आता दोन्ही मान्यवरांच्या वतीने 1,000. अर्थात एक चौकार 1,000 रुपयांचा पडला, परंतु आता गोलंदाजी मात्र कमालीची. 3 षटकांचा खेळ इथे संपला. धाफलकावरती आपण पाहिलं 24 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 चेंडू या पहिल्या डावातील आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं तर युतिका टीम, दुसऱ्या बाजूला राहुल अर्कस. थोडस स्पीडअप नक्कीच करूया खेळाडूंना विनंती आहे. जाई 2 चेंडू खेळल्यात. एक धाव त्यांच्या बॅटमधून आणि आता मात्र प्रहार जोरदार आणि तिथे खिलाडी बनवले दर्शक बनतील चौकाराचे 4 धावा. आदेश देडगे यांच्या वतीने पुढच्या विकेटसाठी देखील पारितोषिक, परंतु पारितोषिक वाचलं. इथे मात्र झेल हातातून निसटला. 29 धावा दफलकावरती आणि चौकारानंतर जीवनदान इथे बॅटरला मिळतं. सेकंड वरती अंजू. 10 चेंडूमध्ये 19 आणि चांगली बॅटिंग अंजू आवारे यांच्या माध्यमातून आपण पाहिली. प्रत्येक मॅच मध्ये तडाखे जोरदार, परंतु इथे क्षेत्ररक्षण बरकरार. सिंगल मिळेल, दुसरी कुठली धाव नाही. मोठी जबाबदारी मात्र खांद्यावरती आहे आणि म्हटलं देखील जातं जिम्मेदारी या सौंपी नाही जाती, हालात दिकर जाते. तीस धावा दफलकावर. चौथे षटक. 2 चेंडू शिल्लक. अजून एक तडाखा जोरदार. तिथे मात्र डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न खेळाडूंचा असेल, परंतु थोडासा बॉल तो दूरवरती पडतो. फेकी भरकटले. विकेट किपर देखील तिथे त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर सज्ज तैनात आहेत.
चतुर आहेत आणि चालक आहेत, बॅकअप साठी सज्ज. आणि बॅकअप ठेवा, बॅकअप ठेवणं गरजेचं. तर फायनलचा सामना इथून बॅकअप व्यवस्थित नसेल तर संघाचा बॅकअप प्रथम क्रमांकासाठी असेल. आता मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, वाघाची दहार, सोडला पहार, षटकार. थँक्यू. प्रत्येक प्रेक्षकांना संधी आहे. आजच आपण सर्वजण एकत्र आहोत कारण आज फायनल डे. प्रत्येकाने नाचायचंय, खोलून एकदम आनंद घ्या, भरपूर नाचा. कारण हा सर्व उपक्रम, हे मनोरंजन सर्व तुमच्यासाठीच. 37 धावा धाफलकावरती, शेवटचे 12 चेंडू. बॉलिंग मार्क वरती मोनाली. यस, अक्रॉस द बॅट, शॉर्ट सिलेक्शन. तिथे मात्र खेळाडू तैनात, सिंगल मिळतीये. चांगली फिल्डिंग देखील तिथे खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिली. 38 धावा. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला अंकित गॅपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. विकेट किपर धावत परत जातील. चांगलं स्किल, चांगली फिल्डिंग, चांगलं थ्रो. आणि इथे नजर हटी, दुर्घटना घटी. या मॅचचा जेव्हा फायनलचा सेकंड इनिंगचा शेवटचा चेंडू पडेल ना, प्रेक्षकांना विनंती आहे, गाणं इतकं जोरदार वाजणार आहे, सगळ्यांनी मैदानाच्या आतमध्ये धावत पळत जायचं. आणि जेवढा आपला जेवढा जोर आहे, जेवढी ताकद आहे, तेवढ्या ताकदीने नाचायचं. आज सगळ्यांना कळायला पाहिजे की संपूर्ण BBSM कमिटीची ताकद काय. इतकं नाचायचं उद्या देखील सुट्टी झाली पाहिजे. 39 धावा धाफलकावरती नो बॅटर. परंतु आता यापूर्वी आपण पाहिले तर अंजू आवारे एक तगडा बॅटर मैदानाच्या बाहेर गेल्यात. 39 धावा धाफलकावरती आणि द्युती या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एक स्ट्रॉंग बॅटर आहेत, चांगली फलंदाजी करावी लागेल. परंतु आल्या मात्र आपण पाहिलं तर बाउन्सर्स एक चांगला टप्पा अखूड पद्धतीचा चेंडू मोनाली यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. यावेळेस रनआउटची संधी, पुन्हा एकदा कॉल चुकला, काय तिथे मात्र खराब चेंडू नव्हे तर फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. कारण इथे मात्र कॉल आणि रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांमध्ये चांगलं असणं गरजेचं. चूक झाली तर विकेटची भूक गोलंदाजांची वाढेल. उत्तर द्यायचंय तर प्रत्युत्तर खेळ मात्र तिथे करावा लागेल. आणि आता मात्र न्यू बॅटर प्राची ड्युटी स्ट्राईक एंड वरती त्यांनी कॉल दिला होता, नकार कळवला होता, परंतु येस नो वेट हे कॉल प्रॉपरली ऐकणं आणि देणं गरजेचं आहे. तीन विकेट गमावल्या धाफलकावरती. 39 शेवटचे 8 जे चेंडू, परंतु इथे धाव असेल का नाही यावरती देखील नजर. यस, पायावरती तो चेंडू स्पर्श होतो, पंच कळवतील आताची धाव नाहीये. कारण अटेम्प्ट करावा लागेल, तो शॉट खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. प्रयत्न करत असताना जेव्हा बॉल पायावरती लागला तर ठीक आहे, अन्यथा नाही. 39 धावा आणि इथे देखील गती परिवर्तन, परंतु धावत परत जातात विकेट किपर. डीप पॉइंटचे देखील खेळत तिथे तैनात. सिंगलच्या मदतीने एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमाने. धाफलकावर पाहू शकतो आपण 40. 5 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 6 चेंडू इथे निर्णायक ठरतील. या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 धावा बॅटर्सना देखील राहुल अर्कसच्या संघामध्ये जमा कराव्या लागतील.
न्यू बॉलर शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती अनिका एक षटक हाताळला, 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट स्वतःच्या नावे केली. 40 धावा धावफलकावरती. अनिका तयार. यावेळेस मात्र बॉल हवे डीप पॉइंटचे खेळाडू तरी धावा पळत जातील. थोडासा अंदाज चुकतोय बाकीसाठी डीप कव्हर पॉइंटचे खेळाडू. इथे देखील आपण पाहिलं तर हा थोडीशी गडबडती होती, धडपड होतीये, परंतु धावा वाचवणं गरजेचं. आताच्या 2 धावा आल्या. 42 42 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. परंतु संपर्क इथे देखील नाहीये. संपर्क करावा लागेल. बॅट फिरवण्याचं काम केलं जात आहे आणि बॉल देखील चांगले हाताळले जात आहेत. संपर्क इथे झाला आहे. गॅप तिथे शोधला जाईल. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार, असरदार, दमदार. महत्वाच्या मी म्हणेल 3 धावा इथे वाचवल्यात. सिंगल मिळाली धावफलकावरती. 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील का त्या इराद्यापासून फलंदाजांना वंचित ठेवलं जाईल, दूर ठेवलं जाईल गोलंदाजांकडून. हा टप्पा कमालीचा आहे. हा टप्पा इथे मात्र कमालीचा. चेंडू डॉट. आतापर्यंतच्या टाकल्या गेलेल्या 10 चेंडूंमध्ये अनिकांनी फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 आणि आता मात्र 3. हॅलो, शैलेश निवंगणे सर विनंती असणारे संपर्क करा मुख्य मंचावर. आणि इथे मात्र गलतीचं नसते. चेंडू फरार 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 चौकार. थँक्यू. चौकारच्या मदतीने धावफलकावरती 47. शेवटचा चेंडू. आणि ते मात्र वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. इथे संपर्क नाही. चेंडू मात्र डॉट. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ संपला. बनवलं गेलं 48. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवा. Thank you. Thank you. थँक्यू. चला विनंती सर राहुल हरकस लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा, कारण हा जो महत्वाचा सामना आहे महिलांचा आहे आणि प्रत्येक उपक्रमांमध्ये आपण पाहिलं तर समीर भाऊंच्या माध्यमातून देखील सर्वच महिलांचा सन्मान असतो आणि सन्मान आपण देखील करूया संपूर्ण BBSM कमिटीच्या माध्यमातून. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईंचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. चला बॅटर्स 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 तुम्हाला देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय, परंतु प्रश्न विचारावा लागेल.
काय वाटतंय, कोणाकोणाला वाटतंय की राहुल हरकत संघ जिंकेल? कोणाकोणाला वाटतंय राहुल हरकत संघ जिंकेल? आणि कोणाला कोणाला वाटतंय युतिका संघ जिंकेल? आवाज कमी येतो. कोणाकोणाला वाटतंय राहुल हरकत संघ जिंकेल? कोणाला वाटतंय युतिका संघ जिंकेल? पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. सेकंड इनिंगचा थरार. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतो बॅटर्स जया, नॉन सेकंड वरती नेहा, बॉलिंग मार्क वरती प्रियंका. पंचांचा इशारा लेट्स प्ले करे डावाला सुरुवात. 36 चेंडू 49. परंतु प्रेक्षकांना विनंती दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. 36 चेंडू 49. पंकज 36 चेंडू 49. आणि पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहू शकतो खराब वाईट बॉल. प्रियंका मिस्त्री लेफ्ट हँडेड बॉलर आहेत, उंच पुरे आहेत, तगड्या ताकदवान आहेत. यांनी आपण पाहिलं तर आपल्या बॉलिंगने गोलंदाजीने इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. चांगल्या बॅटर्स आपण पाहिलं तर संपर्क करू दिलाच नाही. आणि ही गोलंदाजी आपण पाहतो. यस, अकाउंट ओपन केलं गेलं, खातं उघडलं. 35 चेंडू 48 समीकरण आहे. आणि हा चेंडू आपण पाहिलं तर सरळ सरळ पायामध्ये. संपर्क पाहिजे तसं करता आला नाही, परंतु पंच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कळवतील लेग बाईटच्या स्वरूपातील ही धाव आहे. एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. लेफ्ट अँड राईट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन. नेहा काहीशी चर्चा त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल देखील खेळाडूंच्या माध्यमातून कानमंत्र एकमेकांना दिले जात आहेत, टिप्स दिले जात आहेत, महत्वाचा सल्ला दिला जातोय की कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं. आणि गोलंदाज हा विचार करतात की कुठल्या फलंदाजांना परेशान करायचं, त्रस्त करायचं. हो, इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. संधी इथे मात्र गमावली जाते. संधी तर सोनं करणं गरजेचं आहे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण नेहा यांची बॅटिंग पाहिली. लोअर फुल टॉस चेंडूवरती बॉस बनल्यात त्या गोलंदाजांच्या विरोधात. आता मात्र चेंडू डॉट. परंतु क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, दक्षता आहे की प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचा. जोरदार पलट झपट ही पलटवार. थँक्यू. आणि मी सांगितलंच होतं की इम्प्रेस केलं, प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीने. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो, एकदा प्रियंका मिस्त्री यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय पॅटर्न बॉल होता, जितक्या वेगाने तो बॉल टाकायचा त्याच्याही दुप्पट वेगाने त्यांच्याकडे बॉल आला आणि विकेट मिळवली. बॅटर ज्या मैदानाचे आपल्याला दाखल होतात विजया विकेट किपर बॅटर आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगला खेळ इथे मात्र साकार करावा लागेल, कारण संघाला जिंकवायचं. संघाला विजया यांना विजय मिळून द्यावा लागेल. परंतु प्रियंका जोपर्यंत बॉलिंग मार्कवरती येतील फलंदाजांना अडचणीमध्ये टाकतील. 32 चेंडू 47. वाह
अजून एक विकेट आली, ऑलरेडी 2 विकेट आल्यात. अजून एक विकेट आली तर महेंद्र शेठ धनकुडे आणि रामदासजी धनकुडे यांच्या वतीने 5,000 रुपये. वा, 31 चेंडूमध्ये 47, परंतु काय बॉलिंग सुरू आहे तिथे. फक्त असं वाटतं प्रियंका एकटाच खेळतात फलंदाजांसमवेत, तर दुसरीकडे कुठे बॉल जाऊ देत नाहीयेत आणि गेला तर लगेच हात. अनिका आता न्यू बॅटर अनिका यांच्यावरती दबाव आहे, परंतु प्रियंका स्वतःला सिद्ध करतात. जग त्यांना प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. कामगिरी कमालीची आहे, प्रदर्शन धमालीचं आहे, परंतु खेळावं लागेल. युतिका वुमेन्स टीमला देखील उत्तर द्यावे लागतील प्रश्न विचारल्यानंतर, परंतु बॅट मला वाटतं त्या ठिकाणी बदलायचे. चला थोडं धावत पडेल त्या खेळांना विनंती. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात. अजून एक विकेट हॅट्रिक ची संधी इथे मात्र आहे आणि 5,000 रुपयांचं पारितोषिक देखील रेडी आहे. महेंद्र शेठ धनकुडे आणि रामदासजी धनकुडे दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून 31 चेंडू 47. अनिका स्ट्राईक इन वरती, प्रियंका तयार. विकेट हॅट्रिक संपन्न होईल का? हो, इथे मात्र नक्कीच संपर्क पाहिजेचा नाही. सिंगल मिळाली आहे. हळू बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये इथे नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं स्किड झाल्या, परंतु पुन्हा स्वतःला सावरलं देखील. एक सक्सेसफुल ओव्हर इथे मात्र संपुष्टात येतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फलकावरती 3 विकेट 2. 30 चेंडूंमध्ये 46. हा, विकेट हॅट्रिक कोणीही मिळवा. पहिल्या इनिंग मध्ये असो, नाही पहिली इनिंग झाली, दुसऱ्या इनिंग मध्ये आता विकेट हॅट्रिक कोणी मिळवा या 30 चेंडूंमध्ये देखील 10,000 रुपयांचे मानकरी भा. लागोपाठच्या 2 चौकारांसाठी देखील 1,000 रुपयांचे पारितोषिक महेंद्र शेठ धनकुडे आणि रामदासजी धनकुडे यांच्या वतीने. .20 रेकॉर्ड रन रेट. क्रिकेट व्यक्तिमत्व आपण पाहिलं तरी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेत वेळ काढून प्रत्येक मान्यवर इथे उपस्थित होतात, स्पर्धेची शोभा वाढवित आहेत. 30 चेंडू 46. बॉलिंग मार्कवरती अंजू आबारे. यावेळेस डीप मिड विकेटच्या ठिकाणी चेंडू टोलावला. बॅकअप देखील आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळाली. शेवटचे 29 चेंडू 45. काय होईल या मॅच बद्दल, कोणाच्या दिशेने जाईल हा सामना? हो, हा प्रहार जोरदार. लॉंग ऑनच्या खेळाडू देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बाहेर स्वतःला झोकून देतील, चेंडू रोखून ठेवतील. मिळेल सिंगल. दफलक्यावरती 5. 28 चेंडू 44. युतिका सोसायटी संघ इथे जर का जिंकला तर आदरणीय रामदास शेठ धनकुडे साहेबांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक. 27 चेंडू 44. पारितोषिक बक्षिसांचा वर्षाव. आणि इथे मात्र चेंडू लॉस केलाय. बराच काळ हवेत होता. प्रयत्न सुरेख, प्रयत्न कमालीचा, परंतु अजून चांगला प्रयत्न केला गेला असता. जितका केलाय त्यासाठी 10 पैकी 10 गुण असतीलच. 6 धावा दफलकावरती. 26 चेंडू 43. प्रहार करावे लागतील. यस, यावेळेस मात्र जमिनी समांतर फटका तिथे खेळाडू असतील. वा वा वा, क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रदर्शन आणि चांगला एफर्ट आहे. चांगला, मी म्हणेल 3 धावा वाचवले तिथे. खेळ कुठलाही असो, पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि नेहमी सांगतच राहील, जोपर्यंत प्रत्येक खेळाडू सर्वस्व अर्पण करत नाही खेळामध्ये, तोपर्यंत विरोधी संघाला पराभवाचं दर्पण दाखवू शकत नाही. आणि तो यष्ट्यांचा वेग दांडी गेल विकेट.
24-42. 24-42 आणि न्यू बॅटरच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. मोनाली इथे मात्र आपण पाहिलं तर आता पूर्णपणे या मॅच मध्ये स्वतःला झोकून द्यावंच लागेल. तेव्हा विरोधी संघाला देखील तुम्ही विजयापासून रोखून ठेवाल, परंतु विजय मात्र कोणाचा, जिंकेल इथे कोण, बाजी मारेल कोण, 2 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल कोणाला, यावरती मात्र प्रश्नचिन्ह. यस, युतिका टीमला देखील आपण पाहिलं तर रामदास शेठ बनकुडे साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक संघाला विजय मिळवावा लागेल. 7 धावा फलकावरती 3 विकेट गमावल्यात. 24-42. 24-42 धावा. आणि इथे मात्र वाईट बॉल, धाव कुठली पळून काढली गेली नाही. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा प्रियंका मिस्त्री, भले बॉल वाईट गेला, परंतु फलंदाजांना कशा प्रकारे आपल्या भेदक गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवायचं हे त्यांना चांगला माहिती आहे. एक अनुभवी खेळाडू आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहू शकतो तर हा लॉंगॉनचे खेळाडू देखील त्या ठिकाणी सज्ज असतील, धावत परत येतील. डेबिट विकेटचे खेळाडू आहेत, डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू आहेत बॅकअपसाठी. 23-40 समीकरण. आता मात्र समीकरणाचं आपण पाहिलं तर हा रिपेअर रन रेट वरती देखील आपण नजर टाकूया. 10.43. कमीत कमी 10 धावा पाहिजेत प्रत्येक ओव्हरमध्ये. हा संपर्क चांगला आहे, कारण दोन्ही खेळाडू तरी आपण पाहिलं विकेट किपर असतील, बॉलर असतील. धावत परत निघाला होता झेल टिपण्यासाठी, परंतु बॉल नो मॅन्स लँड मध्ये. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड, मॅजिकल फिगर 10 धावा, परंतु 22 चेंडू आणि 39. समीकरण जितकं सोपं आहे ना तितकंच अवघड देखील. तिथे मात्र गॅप शोधलाय, मिळाली फलंदाजाला छोटी सुधार, चेंडू केलाय चौकारासाठी फरार. चौदा धावा फलकावर, 21 चेंडू 35. आणि हेच करायचं, बॅटच्या स्लॉट मध्ये तो बॉल घ्यायचा आहे आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडच्या फ्लॅट मध्ये पाठवायचा. 21 चेंडू 35. प्रियंका तयार. जया इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकतो हा क्रीजचा वापर करतात. टप्पा ओळखून चांगला मी म्हणेल अकराचे बॅट शॉट सिलेक्शन तिथे. 15 धावा फलकावरती असतील 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 20 चेंडू आणि 34 धावा जे जिंकण्यासाठी लागतील. परंतु इथे मात्र संपर्क नाही. मोनाली यांना देखील जया यांची साथ द्यावी लागेल, तेव्हा विरोधी संघावरती मात केली जाऊ शकते. 19 चेंडू 34. 19 चेंडू 34. हार मानून चालणारच नाही. फक्त आणि फक्त प्रतिकार, आणि तो प्रतिकार प्रियंकाचं कारण आहे. विकेटचं पतन. थँक्यू. 18 चेंडू 34. हे समीकरण आपण पाहिलं तर हा लांबच चाललंय. रिक्वायर्ड इंडिकेटरवरती नजर. कमीत कमी 11 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये इथून पुढे बनवावे लागतील, तेव्हा संघाला विजय मिळू शकतो. कारण समोर जो राहुल अर्कचा संघ त्यांच्यामध्ये गोलंदाजी भेदक आहे, तुम्हाला फलंदाजी घातक करावी लागेल. 18 चेंडू 34. बॅटर ज्या मैदानाच्या आठवड्यात दाखल होत आहेत उर्मिला. 18 चेंडू 34 धावा. मोठी जबाबदारी इथे मात्र बॉलिंग मार्कवरती अंजू आवारे.
षटकाराला 1000 इथून पुढे प्रत्येक यावेळेस मात्र हा टप्पा सुरू आहे. अपील 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 आणि यस, त्या अपीलला मात्र प्रतिसाद पंचांचा. विकेटचे पतन. थँक्यू. न्यू बॅटर समीक्षा. इथून पुढच्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी रामदास शेठ बनकुरे साहेब यांच्या वतीने 1000 आणि महेंद्र शेठ बनकुरे साहेब यांच्या वतीने 1000. अर्थात एक षटकार 2000. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, राशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू. आजच्या यावेळेस मात्र हा चेंडू डॉट. 16 चेंडू 34 आणि अजून एक धाव निघेल. येस, अंजू आवारे डेफिनेटली हिट. विकेट. पंधरा धावा दाफलकावरती आणि 6 विकेट गमावल्या. निम्न संघ गारा झाला. पंधरा चेंडूंमध्ये 34 आणि बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमृता. आता जेवढ्या चेंडूंवरती अंजू आवारे नक्कीच विकेट्स मिळवतील ना. आमचे महाराष्ट्र पोलीस अधिकारी प्रशांतजी आवारे साहेब देखील त्या ठिकाणी नाचतात आणि नाचतील देखील. पण सेलिब्रेट करणं गरजेचंच. 15 चेंडू 34. हा हुवा हुवा चालू. आणि इथे अजून एक विकेट. अजून एक 7वा बॅटर देखील मैदानाच्या बाहेर. मोरेश्वर केटरर्स यांचं देखील कौतुक आहे. पण प्रत्येकाची आपण पाहिलं तर इथे कामगिरी कमालीची, जबाबदारी मोठी खांद्यावरती. परंतु विकेट हॅट्रिक ची सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयांचं पारितोषिक. परंतु इथे मात्र संधी मिस होते, हुकवली जाते. 16 धावा धफलकावरती. हा ते पारितोषिक कंटिन्यू असणारच आहे. 2 षटकार खेचा, 2000 मिळवा, 3 विकेट्स मिळवा, 5000 घ्या, 10,000 घ्या, माफ करा. आणि युतिका संघ जिंकला तर 5000. हा टोटल 10,000 नाही का. 16 धावा 7 विकेट. शेवटचे 13 चेंडू 33. परंतु अजूनही संघाला विजय मिळवून देऊ शकतात प्रीत आणि उर्मिला. संघ जर अडचणीत, जेव्हा संघ अडचणीत असतो ना, त्या प्रत्येक संघाला तारण्यासाठी एक संकट मोचक असतो. परंतु इथे मात्र संकट मोचिका बनाव्या लागेल. चांगली साथ एकमेकांना द्या. विरोधी संघावरती मात करा. परंतु अंजू आवारे आतापर्यंत 4 विकेट्स मिळविल्यात, 2 षटकं हाताळली.
6 धावा खर्च केल्या, 4 विकेट. अंजू आवारे, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या प्रदर्शनासाठी झाल्या पाहिजेत, कारण सर्वात मजबूत दावेदार आहेत, सर्वात मजबूत बेस्ट बॅटर देखील आणि मॅन ऑफ द सिरीज देखील, परंतु ते अजून मॅच बाकी आहे. आणि आज आपण पाहिलं तर भले 12 वाजून गेलेत, परंतु रामनवमी आपण सर्वजण मिळून साजरी करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये जाऊन. आम्ही देखील येणार, पंच देखील येतील, स्कोरर देखील येतील, कॅमेरामॅन देखील येतील, सगळे येतील. 12 चेंडू 32, 17 धावा धाफलकावरती 7 विकेट गमावल्यानंतर. आणि बॉलिंग मार्कवरती स्वाती घोरपडे. यावेळेस मात्र व्हाईट बॉल. 12 चेंडू 31. मॅच खेचून आणावी लागेल. समोरच्या संघाची प्रतिक्रिया जबरदस्त आहे, खेळ दर्जेदार आहे, तुम्हाला प्रतिकार करावा लागेल. यावेळेस हा चेंडू बॅटवरती. काही काळ बॉल हवेत होता, परंतु प्रियंका मिस्त्री यांना विसरून चालणारच नाही, कारण 2 कॉटन बोल्ड पुढच्या वर्षापर्यंत लक्षात राहतील. आणि आज मला वाटतं पूर्ण सोसायटीच्या स्टेटस वरती ते 2 कॉटन बोल्ड असतील. 19 धावा धाफलकावरती थोडस खेळणं विनंती, स्पीडअप करा. एका वेळेस 3 ते 4 खेळाडू जर जागा बदलतील तर तिथे मात्र बॉलरचा देखील रिदम थोडासा गार होतो. 11 चेंडू 30. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, त्यांचा आशीर्वाद, ज्यांच्या शुभेच्छा नेहमीच आपल्या सर्वांच्या पाठीशी असतात. बाबूराव चांदेरे साहेब, आप्पासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी वेळेत वेळ काढून. आणि पहिल्याच दिवशी लगेच अनाउन्समेंट की प्रत्येक पारितोषिक डबल. पुढच्या दिवाळीला लहान लहान मुलांसाठी स्पर्धा आणि उपक्रम तर आपण सर्व पाहतोच. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिर असतील, वृक्षारोपणाची कामं असतील, आपल्या परिसरातील रस्त्यांची खराब स्थिती असेल, पाण्याची समस्या असेल, सर्वच्या सर्व लाईट्सच्या अडचणी असतील, सर्वच्या सर्व अडचणींवरती उपाय आणि लगेच दुरुस्तीकरण देखील. शेवटचे 10 चेंडू 29. यावेळेस संपर्क चांगला आहे, तिथे मात्र लॉंगॉनचे खेळाडू तैनात असतील, सिंगल मिळतीये. शेवटचे 9 चेंडू 28 धावा. 21 धावा धाफलकावरती आहेत, परंतु इथून पुढे सिंगल लेवलवरती विश्वास ठेवून चालणारच नाही, फक्त चौकार षटकात. आणि पारितोषिक ऑलरेडी आहेत. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. थँक्यू. बॅटिंग टीम इथून देखील सामना जिंकू शकते आणि जिंकली तर 8 balls 24. रामदास शेठ धनकुडे साहेब यांच्या वतीने 5000. आणि इथे मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत, आता 24. स्वाती घोरपडे चांगली बॉलिंग नक्कीच करतात. यावेळेस देखील आपण पाहतो डीप स्कोरलेला तो चेंडू टोलावला.
लास्ट ओव्हर मध्ये शेवटचे 6 चेंडू 23. प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही सर्वजण रेडी व्हा, सज्ज राहा. पाहिजे तर कमिटी मेंबर आहे तिथे ते बॅरिकेड थोडे थोडे बाजूला केले जातील आणि स्टम्प्स फक्त पंच काढतील, खेळाडू हात लावणार नाहीत. 6 चेंडू 23. कमिटी मेंबर्सला विनंती आहे, ते जे स्टँड्स आपण क्रॉस करताना ते आता राहू द्या, शेवटचा बॉल पडू द्या. बाहेर चालले जाऊ दे आतमध्ये बंद करा मला. बॅरिकेड्स पुन्हा एकदा आहे तसे लावा, विनंती असणार आहे. त्यांना स्टम्प्स कुठलाही खेळाडू घेणार नाही ही विनंती आहे, ही सूचना आहे. शेवटचे 5 चेंडू 19. चौकार आला परंतु 5-19 अजूनही मॅच ऑन आहे आणि आक्रमक होत आहेत बॅटर प्रीत. यावेळी देखील बॉल हवेत, डीपपेक्षा कव्हरला तिथे खेळाडू तैनात. 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. प्रत्येक प्रेक्षक आता सर्वजण उभे राहा, चालेल. शेवटचे 4 चेंडू 18. शेवटचे 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू यानंतर आपण वाईड माफ करा. 4 चेंडू 17. 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले तर रामदास शेठ धनकुडे साहेब यांच्या वतीने 10,000 आणि हा चेंडू मात्र इथे डॉट. 3 चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु संघासाठी इथे चमत्कार करावा लागेल. उर्मिला यांना चमत्कार केलात तर नमस्कार करूया. यावेळेस आपण पाहिलं त्या चेंडूला दिशा दर्शवली आहे. एक कमालीचा वार, धावा मिळतील 4. शेवटचे 2 चेंडू 13. जर इथे 2 षटकार आले तर सुपर ओव्हर देखील असणार आहे, नाही का? अगोदर सूचना दिलेली बरी. हा, आणि 2 षटकार आले तर पारितोषिक असणारच. फुलटॉस इथे मात्र डीप मिड विकेटला खेळाडू तैनात आहेत. फक्त सिंगल आली आणि आता मात्र चित्र जवळ जवळ स्पष्ट होत. सर्व प्रेक्षक रेडी आहेत का? नाचायला सर्व रेडी आहेत का? चला, इथे मात्र चौकार मॅच संपली, परंतु राहुल अर्कस विनर्स वाजवा.